नमस्कार मित्रांनो, आज गुंतवणूकदारांसाठी खूप मोठी आणि धक्कादायक बातमी आहे. ज्या चांदीने एका वर्षात तब्बल 188% परतावा दिला, त्याच चांदीबाबत आता मार्केट एक्सपर्ट्सनी इशारा दिला आहे, आता एकदम मोठी रक्कम गुंतवू नका. मग नेमकं काय कारण आहे? अजून गुंतवणूक करायची की नफा काढून घ्यायचा? संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पहा. मुख्य बातमी. मित्रांनो, ईटी म्युच्युअल फंडच्या रिपोर्टनुसार गेल्या एका वर्षात सिल्वर ईटीएफ आणि सिल्वर फंड्सनी गुंतवणूकदारांना तब्बल 188% परतावा दिला आहे. सध्या सिल्वरवर आधारित एकूण 21 फंड्स मार्केटमध्ये आहेत. यामध्ये टाटा सिल्वर ईटीएफ 188.48% रिटर्न, टाटा सिल्वर ईटीएफ एफओएफ 176.79% रिटर्न. औद्योगिक मागणी वाढणे, सोलर पॅनल, इलेक्ट्रिक वाहनं, इलेक्ट्रॉनिक्समध्ये चांदीचा मोठा वापर आणि जागतिक पुरवठ्यातील तुटवडा यामुळे तब्बल 3,962 कोटी रुपयांची नवी गुंतवणूक या फंड्समध्ये आली आहे. इशारा. पण मित्रांनो, इतका मोठा उछाळ झाल्यानंतर आता तज्ज्ञ सावध राहायला सांगत आहेत. त्यांचं स्पष्ट मत आहे, 200% जवळपास वाढ झाल्यावर सध्याच्या उच्च किमतींवर एकदम मोठी गुंतवणूक करणे धोकादायक ठरू शकते. याला म्हणतात एफओएमओ, म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउट. म्हणजे संधी निघून जाईल या भीतीने लोक घाईघाईत गुंतवणूक करतात आणि नंतर मार्केट घसरलं की मोठं नुकसान होतं. नफा. ज्यांनी आधीच नफा कमावला आहे त्यांनी काय करावं? तज्ज्ञ सांगतात, जर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये चांदीचा वाटा खूप जास्त झाला असेल तर थोडा प्रॉफिट बुकिंग करा. म्हणजे संपूर्ण विक्री नको, पण काही भाग विकून नफा सुरक्षित करा आणि पोर्टफोलिओ रिबॅलन्स करा. भविष्यात चांदीची स्टोरी काय? विस्डम म्युच्युअल फंडचे रिसर्च हेड सागर शिंदे यांच्या मते, दीर्घकालीन दृष्टीने चांदीची स्टोरी अजूनही मजबूत आहे. सोलर, ईव्ही, इलेक्ट्रॉनिक्समुळे मागणी वाढतच जाणार आहे. पण नजीकच्या काळात किमतीत मोठी घसरण किंवा दुरुस्ती होऊ शकते. म्हणूनच सध्या सावध राहणं गरजेचं आहे. नवीन गुंतवणूकदारांसाठी सल्ला. जर तुम्ही आता सिल्वर ईटीएफमध्ये गुंतवणूक करणार असाल तर लक्षात ठेवा, एकदम मोठी रक्कम टाकू नका. एसआयपी किंवा टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करा. मार्केट खाली आलं की हळूहळू खरेदी करा. यामुळे ॲव्हरेज कॉस्ट कमी होईल आणि जोखीमही कमी राहील. तर मित्रांनो, चांदीने एका वर्षात जबरदस्त परतावा दिला असला तरीही आता शहाणपणाने आणि संयमाने गुंतवणूक करण्याची वेळ आहे. अशाच सरकारी योजना, शेअर मार्केट, म्युच्युअल फंड आणि गुंतवणुकीच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमचं मत कॉमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.